लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 3च्या अयोध्या नगरीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा दणदणाट पाहायला मिळतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 3 मध्ये भाजपचा प्रचार दिवसेंदिवस वेग घेताना दिसतोय। त्रिकोणी बंगला परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून महिलांच्या सहभागानं प्रचाराला विशेष रंग चढलेला पाहायला मिळतोय। कमळाला विजयी करा आणि जय श्रीरामच्या गजरानं संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमून केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग 3च्या अधिकृत उमेदवार प्रियंकाताई माने, जुईताई शिंदे, गौरव गोवर्धने आणि मच्छिंद्र साळप हे मतदार बंधू भगिनींच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधत प्रचारात आघाडीवर आहेत। त्रिकोणी बंगला परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यावेळी स्थानिक रहिवासी भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे। गायकवाड, आम्ही आज गौरव गोवर्धने यांच्या प्रचार फेरीमध्ये आलेलो आहोत। आम्ही म्हणजे प्रचार फेरी करताना एकदम उत्साही वातावरण आहे, सर्वांचा सपोर्टी आहे। अंक 3 मध्ये फिरतोय। आपले गौरव भाऊंचा साथ सर्वांची साथ आहे आणि ते 100% निवडून येणारच आहे आणि आपलं मत सर्वांचं कमळालाच आहे। तिला ताई आल्या, एवढं काही आमच्या नगरीत काम केले त्यांना येण्याची सुद्धा गरज नाहीये। तसं बघायला गेलं आमच्यापर्यंत कामच त्यांचं इतकं बोलतंय की त्यांच्या कामच त्यांचं हे देतंय। आम्ही त्यांना मतदान करणारच आहोत कुठल्याही परिस्थितीत। माझ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एखादं फक्त त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध होईल असं काहीतरी प्रोजेक्ट तेवढं मंजूर करा निवडून आल्यानंतर, एवढीच आम्हाला अपेक्षा आहे। आम्हाला त्यांच्याकडनं दुसरी काहीच अपेक्षा नाही, फक्त माझ्या महिलांसाठी फक्त काम केलं पाहिजे एवढीच अपेक्षा। परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून यावेळी भाजपला चांगल्या मताधिक्याने विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। प्रभाग 3 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार निवडून येतील अशी चर्चा सध्या संपूर्ण प्रभागात जोर धरताना दिसते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।